हा व्हिडिओ रविवारचा येत आहे. तर काय झालं, रविवारी आहे ना आयतं चिकन आणलं होतं. म्हणजे ते पॅकिंगमध्ये असतं, तर बोनलेस असं चिकन आहे आणि ते खायचं होतं मुलांना. तर त्यांनी आणून दिलं. मग त्याच्यानंतर इथं वैष्णवीचं काम चालू आहे करायचं. मी फक्त तिला साहित्य सांगते. मला पण येत नव्हतं, पण मी रेसिपी पाहिली आणि त्याच्यानंतर यूट्यूबला केलं. तर आता इथं सगळे मसाले वगैरे टाकून घेतले. त्याच्यामध्ये आधी थोडंसं आलं लसणाची पेस्ट लावली. त्याच्यानंतर आपला घरातला मसाला, थोडीशी कसुरी मेथी, धना पावडर आणि आपला ह्याचा चिकनचा मसाला तो पण टाकून घेतो आता. आणि मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता थोडासा कलर पण टाकणार आहे. कलर टाकल्याच्यानंतरसुद्धा परत एकत्र करून घ्यायचं. थोडंसं मीठ पण टाकायचं, चवीनुसार टाकायचं मीठ. त्याच्यानंतर मग दही त्याला लावून घ्यायचं. आणि ही सगळी पूर्ण रेसिपी मी यूट्यूबला पाहूनच सांगितली करायला. तर मस्त आता इथं मी दही वगैरे लावून तिला सांगते लाव म्हणून. असं काम चालू आहे. तर असं आयतं चिकन आहे, बोनलेस का काय मला पण एवढं काय सांगता येत नाही. पण पहिल्यांदाच आणलेलं आहे. दही वगैरे त्याला मॅरिनेट करून घेतलं, एकत्र मिक्स केलं. त्याच्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि नंतर एक अंडं फोडून त्याच्यामध्ये टाकलं. तर ही रेसिपी पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये झाली. याच्या आधी काय आम्ही कधी बनवली नव्हती. चिकन वगैरे बनवतात कारण मुलं खातात, त्याच्यामुळं मग त्यांना कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस देते मी बनवून. अंडं फेटून घेतलं, त्याच्यानंतर ते मिक्स केलं आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं याच्यामध्ये. कॉर्नफ्लॉवरचं कसं प्रमाणामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ परत झाकून ठेवलं. आणि आता इथं मग कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेलात आता हे टाकून घ्यायचं आहे. तर त्याचा एक एक तुकडा असा सोडायचा तेलामध्ये. गॅस बारीक ठेवायचा. गॅस जर मोठा ठेवला ना तर ते फक्त वरचं त्याचं मॅरिनेट केलेलंच करपतं आणि आतमध्ये कच्चं राहतं. तर काय करायचं, गॅस थोडासा स्लोवरच, एकदा तेल तापलं थोडंसं की कमी करूनच तळून घ्यायचे. तर हे मी वैष्णवीच तळते, फक्त तिला मी सांगते असं कर तसं कर. तर आता इथं ते पण तयार झाले. तर आणि आता पुढचा व्हिडिओ जे मी बोलते ते सोमवारचा आहे. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे सोमवार. कालचा व्हिडिओ पाहिला ना, काल रविवार होता. तर काय बनवलं होतं ते तुम्हाला मी दाखवलं. तर मला काय बनवायला येत नव्हतं, पण ते पहिल्यांदाच आणलं आणि बनवलं. तर त्यातला मला काही माहीत नाही कसं बनवायचं किंवा काय. मी खात वगैरे आमच्यात काय खात नाही, तर पण मुलांना खायचं होतं त्याच्यामुळं आणलं होतं. तर पाहिला ना व्हिडिओ तो पण कालचा. खूप दिवसातून म्हणजे असं बनवलं. नाही तर आम्ही घरामध्ये काही जास्त बनवत नाहीत कधी. तर चला आज सोमवार आहे, ते कालचं सोडून द्या आणि आजचं परत चालू. तर सकाळी उठले, सगळं आवरून घेतलं, नाश्ता वगैरे झाला. ते तर माझं रोजचंच काम आहे. आणि मस्त असं इथं काम चालू झालेलं आहे आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तर अजून पण मला थोडेसे डोसे वगैरे बनवायचे. तर आज म्हणलं चला नाश्त्याला थोडेसे डोसे बनवूया. सकाळी थोडासा नाश्ता पेशंटला दिला आहे, पण 10-11 वाजता परत थोडं काय ना काय खायला देते. कारण सकाळी सकाळी लवकर गोळ्या असतात आणि इंजेक्शन असतं, त्याच्यामुळं थोडंसं द्यायला लागते लवकरच, 7ला-8ला. तर 10-11 वाजता परत थोडंसं काहीतरी बनवून देते. परत दुपारी 1-1:30 वाजता जेवण असतंय. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि नाश्त्याला पण बनवते, स्वयंपाक पण बनवला आहे आज मस्त. पण स्वयंपाकाचं काय दाखवलं नाही तुम्हाला, ही अशीच रुटीन चालली. पण सकाळी उठल्याच्यानंतर खूप देव वगैरे चांगले घासून घेतले आणि त्याच्यानंतर पूजा पण केली. आज सोमवार आहे, तर सोमवारचं चांगलं असतं देवपूजा वगैरे केलेली, आणि ते तर माझं रोजचंच असतं. पण शक्यतो मी सोमवारचं सगळं निर्मळ म्हणजे स्वच्छ करूनच पूजा वगैरे करते. तर छानपैकी सगळे देवदेव घासून घेतले. 2-3 दिवसातून एकदा तरी घासायलाच लावते. तर आता खूप खराब व्हायला लागलेत, ऊन पडायला लागले ना. पावसाळ्यामध्ये कसं देव जरा जास्त खराब होत नव्हते, म्हणजे काळपट पडत नव्हते, पण आता जास्तही व्हायला लागले. तर मग त्या दिवशी पण घासले होते, गावावरून आले, आता परत घासले. तर मस्त सगळी स्वच्छता केली. चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. कालची पण रेसिपी पाहिली असेल तर चला, ज्याला जे खाते ते बनवून पहा तशी. कारण मी काय खात नाही आणि आमच्याकडे बायका खातच नाही, तर त्याच्यामुळं मग ते काय विषय येतच नाही. तर पोरांना खायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी आणलं होतं. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. तर सोमवारी सकाळी उठल्याच्यानंतर माझं सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर चहा पाणी झालं, नाश्ता झाला आणि म्हटलं चला आता मस्त देव घासून घेऊया. कारण आज सोमवार पण आहे आणि सोमवारचं
चांगलं वाटतं असं देव वगैरे देवपूजा करायला. रोजचं तर असतंच, पण सगळं क्लीन करून घेतलं. देव हे इथं घासून ठेवले तर पितांबरीने. तांब्या वगैरे, नारळ वगैरे सगळं चांगलं धुवून घेतलं आणि एकदा फोटो वगैरे सगळं पुसून घेतलं. कारण धूळ एवढी येते ना, एक दिवस जरी नाही साफ केलं ना तर पूर्ण धुळीने भरतं. तर इथं सगळे विठ्ठल रुक्माईची मूर्ती, त्याच्यानंतर बोबाबांचा फोटो, ते सगळं एकदम चांगल्या कपड्याने स्वच्छ करून घेतलं. गायूसुद्धा धूळ बसली होती, ती पण चांगली धुवून घेतली थोडंसं साबणाचं पाणी लावून. आणि मस्त चकाचक निघालेलं आहे मंदिर इकडं. पण आता मी सगळ्या देवबाप्पाला गंध वगैरे लावून घेते. अष्टगंध लावते, हळदी कुंकू लावते. त्याच्यानंतर सगळ्या पंचत्र्या मी घासून ठेवलेले आहेत दिवे. तर दिवे पण एवढे खराब झाले होते, तेलकट पूर्ण. आणि त्याच्यानंतर सगळी पूजेची मांडणी करून घेतली. विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा ठेवली. तर इथं मी 2 वाती का लावते, एक बोबाबासाठी लावते आणि एक आतल्या देवाऱ्यामध्ये लावते. कारण त्यांचा फोटो बाहेर स्थापना केलेली आहे ना, त्याच्यामुळं मग त्यांच्यासमोर पण मला दिवसभर वात चालली पाहिजे. त्याच्यामुळं मग मी एक दिवा तिथं लावते आणि एक दिवा देवाऱ्यामध्ये लावते. आणि असं पण सांगतात की 2 दिवे लावलेले घरामध्ये चांगले असतात, शुभ मानले जातात. तर तेच मग मी ऐकून आहे, त्याच्यामुळं मी नेहमी 2 वाती किंवा 2 दिवे लावून घेते. त्याच्यानंतर मग आता इथं अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते. आणि फुलं काय आणले नव्हते, कारण आता सकाळीचं कोणीच बाहेर जात नसते. तर मीच असते घरामध्ये, त्याच्यामुळं मग माझ्या तिथं सदाफुलीचं झाड आहे, थोडेसे फुलं त्याला निघले होते, तेच मी देवबाप्पाला वाहून घेतले, असे ठेवले थोडेसे. आणि तांब्याला पण कळसला लावून घेतले. तर अशी होती माझी सकाळची सोमवारची सगळी पूर्ण देवपूजा. आणि मस्त आता इथं दिवाबत्ती सगळं लावून झालेलं आहे. दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला आता बाकीचे पण कामं आवरायचे होते. तर असं सकाळी सकाळी घरामध्ये देवपूजा हे केलं ना तर छान वाटतं आणि मनाला पण चांगलं वाटतं. तर आता नाश्ता बनवायचा आहे. तर आज नाश्त्यामध्ये मी बटाट्याची भाजी आणि त्या दिवशीचं पीठ थोडंसं राहिलं होतं, तर म्हणलं चला त्या दिवशी इडल्या बनवल्या, आज डोसे बनवूया. तर मस्त असा आमचा सकाळचा नाश्ता पण चालू आहे सोमवारी. म्हणलं चला थोडंसंच राहिले, त्या दिवशी इडल्या बनवल्या बऱ्याचशा, मी सांबार वगैरे पण केलं होतं. पण आज सांबार वगैरे काय बनवणार नाही, फक्त बटाट्याची उकडून भाजी बनवली. आणि मस्त आता हे रोजच्या चपातीच्या तव्यावर डोसे काढून घेते. तर आज चीज डोसा पण बनवणार आहे आणि असा बटाटा भाजी पण डोसा बनवणार आहे. तर चला मस्त पिठामध्ये मीठ टाकून घेतलं, चांगलं फेटून घेतलं आणि पीठ एवढं छान फुललं होतं. कारण 2 ते 3 दिवस झालं आमचं हेच नाश्ता चालला आहे. मी जास्त वाटण करून ठेवलं होतं तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं, ते पीठ पण चांगलं फुलायला ठेवलं होतं. तर आता ह्या अशा गोष्टी कधीतरी महिन्यातनं 2 महिन्यातनं करतो, त्याच्यामुळे मग मी काय करते, थोडंसं जास्त तांदूळ वगैरे भिजायला ठेवते. आणि हे राशनचे तांदूळ येतं, खूप छान याची इडल्या पण झाल्या होत्या आणि डोसे पण मस्त व्हायला लागले. तर आता मी इथं 2-3 चमचे टाकून घेतलं आणि एकसारखं फिरून घेते. तर आज चीज पण टाकायचं आहे डोशामध्ये, कारण पोरांना आवडतं चीज. आम्हाला साधं करणार आहे बटाटा लावून, सासूबाईला आणि मला, पण मुलांना मी चीज लावून पण देणार आहे. तर मस्त आता इथं मी थोडासा गॅस बारीक करते आणि उलथून घेते. तर तेल साईडने सोडायचं आणि आपल्या साध्याच तव्यावर उलथते. तर कारण माझ्याकडं होता तवा पण तो खराब झाला, परत काय मी आणलाच नाही. तर नेहमी मी चपात्या भाकरी बनवते त्याच तव्यावर असे डोसे बनवून घेते. तर आता इथं बटाट्याची भाजी लावून घेते. बटाट्याच्या भाजीची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे मी, तर तुम्ही पाहू शकता, याच्या आधी पण बनवलेलं आहे. तर आता मस्त एकदम कुरकुरीत आणि कडक डोसा झालेला आहे. कलर पण किती छान आला आहे आणि खायला पण खूप असा कुरकुरीत लागत आहे. तो काय झालं, टाकताना माझ्याकडनं थोडंसं निसटलं, तर साईडला पडला. मग मी प्लेटीत ठेवून घेतला आणि दुसरा परत टाकून घेतला. तर असा होता आमचा सकाळचा नाश्ता. सोमवारीसुद्धा, रविवारी पण बनवलेलं हेच इडल्या आणि ते बनवल्या होत्या ना, तर म्हणलं चला आता हे पीठ राहिले तर हे पण संपवून टाकूया. आता दुसरा पण डोसा टाकून घेतला. आणि कसं हे असं जर खाल्लं ना तर मग काय जेवणाची कुणाला गरज पण लागत नाही. तर ह्या डोशावर मी साईडने बटाटा लावून घेतला आहे आणि त्याच्या आधी मी चीज किसून घेतलं, इथं दिसतच असेल तुम्हाला. कारण माझ्याकडे कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं, मग मी आधी चीज लावून घेतलं, त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी लावली. हे बघा दिसतच असेल, कारण पूर्ण डिटेल व्हिडिओ किस टाकलेला नव्हता. तर इथं मस्त तो पण चीज डोसा पण तयार झालेला आहे. आणि आता बाकीचे सगळे मी करून घेते, पेशंटला देते, मी पण खाते आणि आम्ही सगळे मिळून आता नाश्ता करून घेतो. तर असा सोमवारचा मस्त चीज डोसा बनवला होता. हा पण खूप छान झाला आहे, कडक कुरकुरीत क्रेमसी झालेला आहे. तर चला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. परत भेटूया.